खालील वाक्याचा प्रकार सांगा. वडीलधारे माणसे म्हणतात की प्रत्येकाने आपले कर्तव्य पार पाडावे. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रधान वाक्य, केवल वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य असे पर्याय आपल्याला दिलेले आहेत. मित्रांनो, हे जे वाक्य आहे हे मिश्र वाक्य आहे. का? इथे लक्षात घ्या की हे स्वरूपबोधक गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय इथे वापरलेला आहे. आणि जेव्हा दोन वाक्य जोडताना गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय वापरली जातात, मग ते स्वरूपबोधक असेल, कारणबोधक असेल, उद्देशबोधक असेल किंवा संकेतबोधक असेल, तर असं गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जेव्हा दोन वाक्य जोडली जातात तेव्हा ती वाक्य मिश्र वाक्य असतात. अशा वाक्यांना मिश्र म्हणण्याचं कारण काय आहे? तर याच्यामध्ये एक वाक्य प्रधान असते, म्हणजे ते अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असते, आणि दुसरं गौण वाक्य असते जे अर्थाच्या दृष्टीने प्रधान वाक्यावर अवलंबून असते. मग असे दोन असमान दर्जाची वाक्य इथे जोडलेली असतात गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी. मग इथे की हे स्वरूपबोधक गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय आहे. वडीलधारी माणसे म्हणतात, काय म्हणतात याचा खुलासा, याचं स्पष्टीकरण प्रत्येकाने आपले कर्तव्य पार पाडावे या वाक्यामध्ये दिलेलं आहे. आणि इथे वडीलधारी माणसे म्हणतात हे प्रधान वाक्य आहे, आणि जे खुलासा करणारं वाक्य आहे, जे स्वरूप स्पष्ट करणारं वाक्य आहे, ते वाक्य गौण वाक्य असते. आणि असे दोन असमान दर्जाची वाक्य इथे की या स्वरूपबोधक गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली आहेत, आणि म्हणून हे मिश्र वाक्य आहे. ओके, यस.